आता आरतीला सुद्धा सुरुवात झाली विकास दादाकडे, आणि इकडची आरती झाली प्रवीण दादाकडची, कारण त्याला जायचं आहे बाहेर म्हणून पटापट लवकर त्याची उरकून घेतलेली. आणि आता आरतीला सुद्धा खूप उशीर झाला ऑलरेडी. आता आपण आलो विकास दादाकडे, आणि विकास दादाकडे आरतीला आलेत. प्रवीण दादाकडची आरती झाली. इकडे मोदक करण्याचं काम चालू आहे, आणि आमच्या वहिनी मोदक करतायत. आमच्याकडेच स्पीकर आणला, त्याच्यामुळे आम्ही आता ट्रॉली स्पीकर आमच्याकडून सुरू करतोय, त्याचा सुद्धा आम्ही यूज करतोय. आणि आता आमच्याकडची आरती झाली आणि आलोय इथे उमेश दादाकडे, आणि बंधू आज आलाय, भाऊ सुद्धा आलेत. भाविकांची सर्वांची मनापासून सर्वांचे धन्यवाद. कंपनीने तुला सर्व मिळून हात भिडून आणलेला आहे, त्यात काय चुकवा झाल्याचे करून क्षमा करा, आणि त्याच्या कुटुंबावर असा चांगला आनंदाचा दिवस दाखवून त्यांना सुखी सांभाळ. गणपती बाप्पा आता आम्ही आलो सतीश दादाकडे आरतीसाठी, आणि बाबूदा सुद्धा चुप म्हणून मुंबईवर आजच आलाय. आज पहिलाच वर्ष आहे सतीश दादाचं गणपती आणायचं. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या सौरभ शिर्के फ्रॉम कोकण या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आज पूर्ण एका वर्षानंतर आमच्या बाप्पाची स्वारी आपल्या प्रत्येकाच्या घरी कोकणामध्ये प्रत्येक मराठी माणसाच्या घरी आली असेल, आणि आमच्यासुद्धा आले.
आणि पूर्ण 1 वर्षानंतर तोच आनंद आमचा सगळ्यांचा उफाळून आला आहे. आणि सर्वांना आपल्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही काल आलो आहे. काल आम्हाला डेकोरेशनसाठी उशीर झालं, त्याच्यामुळे आम्ही सकाळी डेकोरेशन केलं आणि आमच्या सगळ्यांच्या आरत्या वगैरे उशिरा झाल्या. आणि आता सगळे बघा माहोल कोकणामध्ये कसा माहोल झाला आहे आमच्या इकडे. हे इकडे माझं घर आणि इकडे ओमेश दादाचं घर, इकडे सतीश दादाचं घर, इकडे हे विकास दादाचं म्हणजे अण्णाचं घर, आणि इकडे सुबोध दादा वगैरे संतोष काका त्यांचं घर. ते सकाळी घाई असल्यामुळे मला आपली व्हिडिओची सुरुवात करता नाही आली. आणि जसं डेकोरेशन झालं तसंच आम्ही आरत्यांना सुरुवात केलेली. आणि आरत्या खूपच उशीर झाल्यामुळे आम्हाला बाकी पुढेसुद्धा उशीर झाला. आणि आत्ता आहे मंदिरामध्ये मीटिंग. तर मंडळी बघा मस्त निसर्ग कसा सजला आहे, हिरवागार झाला आहे. यावर्षी सतीश दादाने सुद्धा गणपती आणले घरी. आता आमच्याकडे इथे जवळ हा विकास दादाचं घर आहे, त्यांनी सुद्धा गणपती दरवर्षी आणतात. त्या साईडला प्रवीण दादाचं नवीन घर आहे, त्यांनी सुद्धा यावर्षी नवीन घरामध्ये गणपती आणला आहे. आणि हे आमचं घर, हे उमेश दादाचं. आणि आत्ता आपण पहिलं जाऊया आपल्या गणपती बाप्पाची. तुम्हाला मी आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला घडवतो. सकाळी मी प्रॉपर अशी लाईटिंग वगैरे केली नव्हती, म्हणून मी व्हिडिओलासुद्धा सुरुवात नव्हती केली उशीर झाल्यामुळे. आत्ता आतमधली लाईटिंग वगैरे पूर्ण कंप्लीट झाली. तर मंडळी आता आहे आमच्या वाडीची मीटिंग. दरवर्षीप्रमाणे आमच्या वाडीची मीटिंग असते गणपतीमध्ये पहिल्या दिवशीच. पहिल्या दिवशी म्हणजे गणपती ज्या दिवशी पूजेला लागतात त्या दिवशी. तर यावर्षी जो आम्ही ट्रॉली स्पीकर घेतला आहे ते दोन्हीसुद्धा आमच्याकडे होते. एक पुढे पप्पा घेऊन गेले आणि आत्ता मी घेऊन चाललो दुसरा एक स्पीकर. मंदिरात काय